साधारण 3-3.5 लोकसंख्या आणि 19 ते 2000 मतदार या ठिकाणी असणाऱ्या म्हालसोड या ठिकाणी आपण आलो. या म्हालसोडीमधील ग्रामस्थ आहेत, युवक आहेत, यांच्याशी आपण बोलतोय, साधारण इथला अंदाज घेतोय. इतर कार्यकर्त्यांनी जर फोन केला तर अहोरात्री उठून येणार असा पाहिजे आहे. ती धमक इतरांच्यामध्ये नाही, ती फक्त धमक सुईचाच्यांच्यामध्ये आहे. कारण की चर्चा युवकांच्यासाठीच पूर्ण नाहीच तर सगळ्यांच्यासाठीच चर्चा आहे. अखंड भागाचा विकास करायचा झाला तर चर्चांनाच निवडून द्यायला पाहिजे. शिवसेनेचं आहे तर बऱ्यापैकी आता त्याच्या म्हणजे काय अडचणच नाही इथं. आता कमीत कमी नाही ना म्हटलं तर 40% मतदान तरी घेणार. अच्छा. भागाचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर चर्चांनाच निवडून द्यायला पाहिजे. वैयक्तिक संपर्क किंवा वैयक्तिक कामं पोरांच्यातनं युवक संघटनेतनं भिडणार आहेत ना. आहे चाचा म्हणजे युवा पिढीला एक पुढं सोबत घेऊन जाणारी एक व्यक्ती आहे. चाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मुलाला हा चाच्यांचाच राहणार. मागच्या वेळेचा अपयश अपयश धुवून जाणार 100%. साधारण 3-3.5 लोकसंख्या आणि 19 ते 2000 मतदार या ठिकाणी असणाऱ्या म्हालसोड या ठिकाणी आपण आलो. या म्हालसोडीमधील ग्रामस्थ आहेत, युवक आहेत, यांच्याशी आपण बोलतोय, साधारण इथला अंदाज घेतोय. काय वातावरण आहे या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं? जिल्हा परिषदच्या हिशोबानं सांगायचं झालं तुम्हाला तर इथं आम्हाला जो जिल्हा परिषदसाठी उमेदवार जो पाहिजे आहे तो असा वाघासारखा काम करणारा पाहिजे आहे. इतर कार्यकर्त्यांनी जर फोन केला तर अहोरात्री उठून येणार असा पाहिजे आहे. ती धमक इतरांच्यामध्ये नाही, ती फक्त धमक सुईचाच्यांच्यामध्ये आहे. एवढंच मी बोलून थांबतो. तुम्ही काय अनुभव सांगा मग चाच्यांचा, काय मदत झाली होती? त्याच्या 10 वर्ष झालं आमच्या कुठलीही समस्या युवकांच्यासाठी असून दे, वयस्कर लोकांच्यासाठी असून दे, मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल, दवाखान्याचं असेल, काही झुंबडे असतील, हे चाच्यांच्यापर्यंत गेले की ते मिटवायचं काम फक्त चाच्याच करू शकतात. इतरांच्या अंगात ती धमक नाही आहे. अच्छा. मग काय साधारण तुमच्या गावात वारं किंवा कितपत साथ मिळेल चाच्यांना काय गावात? इथं युवकांचं भरपूरपणे साथ चाच्यांना मिळणार आहे हे मी सांगतो. चाचा आता उभारलेत कुठल्या पक्षातनं? काय शिवसेना शिंदे सरकार. मग काय म्हणजे साधारण त्यांच्याविषयी पक्षाविषयी थोडंसं तुम्ही सांगा. आता म्हणजे शिवसेनेचं साधारण वातावरण कसं आहे काय? शिवसेनेचं आहे तर बऱ्यापैकी आता त्याच्या म्हणजे काय अडचणच नाही इथं. आता कमीत कमी नाही ना म्हटलं तर 40% मतदान तरी घेणार. अच्छा. दुसरं काही नाही ते. आणि फोन करेल तेव्हा काय का असेल तेव्हा काम पूर्ण होते त्यांचं. त्यामुळे आम्हाला काय अडचण आतापर्यंत आलेलीच नाही चाच्यांच्या बाबतीत. अच्छा. ज्यादा विलकर कमी पडणार नाही. कसं होईल म्हटलं? ज्यादा विलकर कमी पडणार नाही. बरं. हिनी सांगितले ह्याच्यापेक्षा ज्यादा होणार खरं कमी पडणार नाही. म्हणजे ही तुम्ही आता मनापासून सांगायला नाही 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 आम्ही त्यात हाय मनापासून नाही, आम्ही हाय त्यात. बरं. पण तुम्हाला आम्ही साधे दिसतोय. त्यांचं काम चाच्यांचं काम दिसतंय. होय. आम्ही तुम्हाला साधे दिसतोय पण आम्ही त्यात हाय. अच्छा. एक युवक म्हणून काय सांगशील बाबा, युवक म्हणून? भागाचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर चर्चांनाच निवडून द्यायला पाहिजे. आता युवकांच्या समस्या काय असू शकतात, त्यांच्यावर त्याच्या काय अपेक्षा आहेत युवकांच्याकडनं? क्रीडा खेळण्यासाठी त्यांना ग्राउंड वगैरे इतर युवकांच्या सगळ्या समस्या चर्चाच सोडवू शकतात. बाकी कुणालाही जमत नाही हे आम्ही लहान असल्यापासून डोळ्यानं बघतोय. अच्छा. म्हणजे अनुभव चाच्यांचा बरे. अनुभव 100% 101% चर्चांचा अनुभव आम्हाला. या गावातलं वातावरण कसं आहे? युवकांच्याकडनं काय क्रेज आहे साधारण? फुल सपोर्ट आहे युवकांचा चर्चांना. कारण की चर्चा युवकांच्यासाठीच पूर्ण नाहीच तर सगळ्यांच्यासाठीच चर्चा आहे. अखंड भागाचा विकास करायचा झाला तर चर्चांनाच निवडून द्यायला पाहिजे. होय. जिल्हा परिषदेचं वातावरण सुरू आहे, काय सांगशील या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल? आता चाचा आहेत उभा शिवसेनेकडनं. आपण शिवसेनेचे चाचा जे आहेत त्यांना कसा सपोर्ट आहे बघायसाठी आपण रिपोर्ट करायला लावले. काय वाटतं तुम्हाला? आहे की व्यक्ती चांगली आहे की. बरं. चांगले कार्यकर्ते, धडाडीचा कार्यकर्ता आहे, चांगले आहे. काही अडचण नाही त्यामध्ये, त्यांच्याविषयी तरी काही अडचण नाही. मग त्याचं रूपांतर मतामध्ये होईल असं वाटतंय काय? होणार की. कुठंपर्यंत म्हणजे विजयापर्यंत नेईल काय? विजयापर्यंत येणार का? ह्यावेळी नेणार फरक पडणार पक्षामधले चाच्याच लावणार आहे. ते तरी काय आहेच की. कारण इतर लोक ह्या पक्षातनं त्या पक्षातनं सगळे हे करतात, तसा हा माणूस नाही. एकनिष्ठ एक हे जाण, त्यामुळं काहीच अडचण येणार नाही. त्या गुलाल लावूनच बाहेर पडणार तो. त्याबद्दल काही प्रश्न नाही.
सडोली जिल्हा परिषद मतदारसंघात फिरतोय आणि सध्या हसूर पंचायत समितीमध्ये आहोत आणि साधारण सोनाळी ह्या गावामध्ये आपण आलो आहोत. या गावची जर साधारण एक माहिती बघितली तर हे काँग्रेसला अनुकूल असणार हे गाव. आता इकडलं या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. साधारण बघितलं अण्णा तर तुमचं गाव काँग्रेसला मानणार आहे. होय. आत्ताच्या घडीला काय वाटते कुणाला मतदान पडेल आणि कशावर मतदान पडेल? म्हणजे पक्षावरती मतदान काय माणसावरती? माणूस बघून हो. बर होय. त्यामुळं उमेदवार कसा आहे हे बघूनच आम्ही मतदान करणार आहे. बर. होय. मग आता उमेदवार माहितीतला कोण तुमच्या? आमच्या माहितीतला आता चाच्या हे माहीत त्यातले म्हणजे आता विरोधी पक्ष कोण आहेत ही काय माहीत नाही ना. बर. मग आता साधारण इथं कसं वार आहे तुमच्या भागात म्हणा गावात म्हणा? हे आता उमेदवार त्यांच्या मतावर राहणार हो की बाबा आपल्या विरुद्ध कोण आहे किंवा त्या मान्यानं त्यांचं ते हे राहणार आहे. म्हणजे आमच्या गावात त्यांचं लोकांचं जास्त हे आहे त्यामुळे संपर्क आहे. वैयक्तिक त्यामुळं वैयक्तिक संपर्क किंवा वैयक्तिक कामं पोरांच्यातनं युवक संघटनेतनं भिडणार आहेत ना. त्यामुळं बऱ्याच वेळा त्यांचं येणं जाणं आमच्याशी आहे. हां. मग त्याचा फायदा कुठेतरी त्यांचा संपर्काचा फायदा होणार असं वाटतंय. अच्छा. साधारण आता जर बघितलं तर शिवसेनेतून सुविचेच्या उभारल्यात. काय वाटतंय शिवसेनेतनं पक्षातनं उभारल्यामुळे काय आणखीन फरक पडेल? असं काय पक्षाचा काय एवढा संबंध येणार नाही. चाच्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं चाच्यांना आम्ही तर मतदान करणार आहोत. आणि आहे चाचा म्हणजे युवा पिढीला एक पुढं सोबत घेऊन जाणारी एक व्यक्ती आहे चाचा. काय आमच्या संपर्कातले आहेत. आमच्या भावाच्या संपर्कात चाचा आहेत त्यामुळं आम्ही बघतोय त्याच्यासोबत ते असतात. भाऊ त्यांच्यासोबत असतोय चाच्यांसोबत. त्यामुळं त्याच्या माध्यमातून आम्हाला समजते की चाच्यांचे कार्य समजते. तुमच्या गावात भागात संपर्क त्यांचा कसा काय आहे? चाचा असतात आमच्याकडे म्हणजे आधीमध्ये आता निवडणुकीच्या पूर्वी पण ते आलेले होते आमच्या घरात. मला वाटतं एक 2-4 वेळा तरी येऊन गेले ते आतापर्यंत. अच्छा. म्हणजे आहे त्यांचा असा जनसंपर्क आहे थोडाफार पण होईल चाच्यांना तर. जर बघितलं तर आत्ताची ही जी निवडणूक आहे ती अगदी टफ होणार आहे. बरोबर आहे. प्रतिस्पर्धी पण तेवढ्याच ताकदीचे. बरोबर. कसं वाटतंय चिगाव लागेल चाच्यांचा? असं काय सांगू शकत नाही. लोक माणूस बघून मतदान करणार. बरं. चाच्यांचे कार्य तर सध्या चांगलं आहे त्यामुळे लोक करतील चाच्यांना मतदान असं वाटतं. अच्छा. तर संपर्क बघायला गेला आता तर एकदा भेटलं की त्यांचं त्याच्या नावच फिक्स होते फिटच होते. म्हणजे परत त्याला बोलवताना नावानंच हाक मारणार एवढं त्यांचं म्हणजे ओळख किंवा संपर्क चांगला आहे. आणि त्यामुळे काम पण त्यांचं चांगलं आहे. आम्हाला आतापर्यंत बघितलं आम्ही तर पूर्ण शेतात जाऊन प्रत्येकाची गाठ घेतली तिने. असं निवडणुकीसाठी असं नाही पण कधी आलं तर असं बिन बोलवता जाणार असं काय नाही. प्रत्येकाला ओळख दाखवून हाक मारूनच जाणार. आणि निवडणुकीच्या बद्दल येतात असं काय नाही. कायमच त्यांचा संपर्क चांगला आहे. इथनं मागं आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत असतोय पण असं कधी वाटलं नाही की मग माणूस कामाचा माणूस आहे. नक्की आम्ही आता साधारण बघितलं ना तर युवकांमध्ये जास्त क्रेज आहे. म्हणजे नेमका हा विषय काय आहे? होय तेच युवकांमध्ये कसं भेट म्हणजे एखादा कार्यक्रम असेल काय असेल चाच्यानं सांगितलं हा माझा मित्र आहे 100% येऊन जाणार भेट देऊन जाणार. अच्छा. आणि त्यांना म्हणजे पुढं नेण्याचं जे काम आहे आता कोणत्याही गोष्टी असेल तर त्याला सपोर्ट करण्याचं काम चाचा करतात. मागच्या वेळी जरा असं अपयश आलं होतं आता ते भरून निघेल असं वाटतंय. होय निघणार. कसं आहे संपर्क आपला वाढलेलाच आहे. फक्त पाठबळ मिळतंय न मिळतंय त्या शेवटी ह्याचा भाग आहे किंवा विरोधी गट केवढा आहे कोण कोण एकत्र आहे काय. आपण वैयक्तिक लढणार म्हणल्यावर आपल्याला जरा लढायला लागणार पण एक ना एक दिवस आपला नक्की 100% आणि तो हीच निवडणूक आहे असंच समजून चालू आहे. आणि आपणच पुढाकार घेऊया त्यात. आपलं एक मत म्हणजे विजयाच्या दृष्टीने जाऊया असं म्हणूया. म्हणजे ह्यावेळी 100% फिक्स चाचा 100%. साधारण एक 1150-1200 लोकसंख्या असणाऱ्या मतदानसंख्या असणाऱ्या भाटणवाडी या गावामध्ये आपण आहोत. इथं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय सुविचारांचे समर्थक आहेत. तसं बघितलं तर हा जो आपण विभाग फिरतोय हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय. तसंच हे देखील गाव त्यामध्येच आहे. काय वाटतं एकंदरीत ह्या म्हणजे हा किल्ला बालेकिल्ला आहे? हो काँग्रेसचा. मी सध्या भाटणवाडी गावचा एक रहिवासी आहे आणि शिवसेना कट्टर कार्यकर्ता आहे. आपण माझं नाव मारुती पाटील आहे. आणि त्यात विषय कसा आहे करवीर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि बालेकिल्ला असताना सुद्धा आपण आता चंद्रदीप नरके असतील इकडे तिकडे आमच्याकडं म्हणजे जवळजवळ आता 4 वर्षे म्हणजे 4 आमदारकी झाल्या. तिने निवडणूक लढवली
त्यांना त्यातनं आपण काय असेल ते इकडं तिकडं मतदान काय असेल ते आपण काँग्रेसच्या ह्याच्यातनं, काँग्रेसचा बालेकिल्ला असला तर आमच्या माध्यमातून आम्ही नरके साहेबांनी मदत करू राहिलो आहे, तशी पण आपण मदत आम्ही चाच्यांसाठी करू शकतोय, सुईत पाटलांसाठी. साधारण वैयक्तिक मत बघितलं तर कसं होईल? वैयक्तिक मत आता तुम्ही बोलला तर आपण चाच्यांसाठी या गावात आता 1168 मतदान आहे, बरोबर आहे. त्यात 3 पार्ट्या आहेत. चाच्यांना आपण एक 40% तरी मतदान, 40% तरी मतदान घेऊ शकतो या गावात आपण. अच्छा, हो. तुम्ही काय सांगाल साधारण इथं वारं कसं आहे ह्या भागात? वारं चांगलं आहे चर्चेंसुद्धा. बरं, काय होईल याचा परिणाम? काय नाही, चर्चेंसाठी चांगलाही आहे. त्यामुळे आणि पोरांचा संवाद असल्यामुळे चर्चेन चांगली इथंही आहे, युवकांमध्ये क्रेज आहे. क्रेज आहे. अच्छा, साधारण जर म्हटलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला तर यांनी पण सांगितलं. होय, बालेकिल्ला आहे. मग काय त्याचा परिणाम होणार नाही? काँग्रेसचा बालेकिल्ला जरी असला तरी चर्चांचं वर्चस्व चांगलं आहे इथं गावात. म्हणजे पोरांकडे म्हणा हे सगळं वर्चस्व चांगलं आहे त्याचं, काय अडचण नाही. काय वाटतं याचं मतामध्ये रूपांतर होईल? हो ना, हो ना, हो ना. एक युवक म्हणून काय वाटतंय? चाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. चाचा बऱ्यापैकी मुलांच्यामध्ये मिळून मिसळून असतात, त्यामुळे चाचालांनी 100% आमदार होणार मत असं म्हणजे हे जे मतदान होणार म्हणताय, परंतु वाढणार हे 40-50% वाढणार या गावामध्ये. अच्छा, काय प्रॉब्लेम नाही. संधी कशी आहे? 100% आमदार विजयी चाचाची संधी आहे. चाच्यांचा जो काय गुलाल अडचण आहे, नाही. गुलाल चाचांचा आहे, काय अडचण नाही. गुलाल हा चाच्यांचाच राहणार. मागच्या वेळेचा अपयश अपयश धुवून जाणार 100%, आणि चाच्यांनाच गुलाल लागणार. की आपली एक शिवसेनाची शिवसैनिकाची इच्छा आहे, चाच्यांना गुलाल लागावा. त्यासाठी आपल्याला तसं प्रयत्न पण करायला 100% करणार. चाच्यांसाठी अहो रात्र दिवस आम्ही कष्ट करू. शिवसैनिक म्हणले जरा कडवट असा विषय असतो. कडवट 100%. बाळासाहेबांचा शिवसैनिक आपण. इतर इकडे तिकडे कुठल्या सुद्धा पक्षात आपण जाणार नाही, फक्त बाळासाहेब. हे ज्या व्यक्तीत कुठला सुद्धा विषय नाही. त्याचा फायदा आता होईल 100% होणार. एकंदरीत ज्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर आपण काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फिरतोय, पण तरी देखील वैयक्तिक मतांमध्ये चाचा सुईत पाटील आघाडी घेतील असा इथला अंदाज आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा यांचं मनापासूनचा प्रतिसाद देखील आहे. पाहूया आपण अनेक पुढच्या गावामधून भेटणार आहोत. ह्या सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्ण दौरा केल्यानंतर आपल्याला साधारण आयडिया येईल की बाबा सुचाच्यांना या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.